सियावर प्रभू श्री रामचंद्र की बोलो, जय श्री राम। सियावर रामचंद्र की जय श्री राम। महाराष्ट्रातील सर्वात मोठं भित्तिचित्र साकारण्यात आलेलं आहे ते म्हणजेच पुण्यामध्ये। संकल्पना आहे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राघवेंद्र बापू मानकर यांच्या संकल्पनेतून आज रामलल्लांचं भित्तिचित्र साकारण्यात आलेलं आहे आणि त्याचा हा उद्घाटन सोहळा देखील नुकताच पार पडलेला आहे। सर्वच जण या आनंदामध्ये सहभागी झालेले होते। हे महाराष्ट्रातलंच सर्वात मोठं भित्तिचित्र आहे अशी देखील संकल्पना आज राघवेंद्र बापू मानकर यांच्या माध्यमातून साकारण्यात आली आणि यामध्ये ढोल ताशा असेल, शंखनाद असेल, या सर्वांच्या गजरामध्ये या भित्तिचित्रकेचं ओपनिंग करण्यात आलेलं आहे। या भित्तिचित्रकेचं सर्वच जण आनंदामध्ये सहभागी होते या भित्तिचित्रकेच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये आणि सर्वजण खूप आनंदामध्ये होते। चला तर जाणून घेऊया आताच्या या भित्तिचित्रकेविषयी। सर्वात मोठं जे भित्तिचित्राचं उद्घाटन होत आहे आणि अयोध्या प्रभू श्री राम मंदिराचं जे नुकतंच उद्घाटन झालं, त्याच्यातली जी रामलल्लांची मूर्ती आहे ह्याचं म्हणजे आमच्या माहितीत तरी महाराष्ट्रातलं पहिलंच हे चित्र या ठिकाणी रेखण्यात आलेलं आहे। या चित्राच्या भित्तिचित्राच्या उद्घाटनासाठी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक पुणे महानगराचे सरसंघचालक मनगरवाळकर सर, पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय धीरजजी घाटे, विश्व हिंदू परिषदेचे किशोर भाऊ चव्हाण, सूर्यकांत पाठक सर, धनंजय काळे सर, मोहनजी शेटे सर, अमितजी कंक, प्रशांतजी यादव सर, उपस्थित सर्व या ठिकाणी श्रीराम भक्त आणि बंधू भगिनींनो, निलेश आर्टिस्ट हे जे प्रसिद्ध भित्तिचित्र काढण्यामध्ये एकदम माहिर आहेत, यांच्याकडून हे भित्तिचित्र रेखण्यात आलेलं आहे। याचं उद्घाटन या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। मी सर्वांचं परत एकदा या ठिकाणी स्वागत करतो। माननीय राघवेंद्रजी यांच्या कल्पनेतून आणि निलेशजी या उत्तम कलाकाराच्या प्रत्यक्ष त्याच्या कृतीतून एक भव्य असं रामलल्लाचं एक चित्र या ठिकाणी अवतरत आहे। प्रभू श्रीरामांचं जेही काही असतं पादुकांपासून ते चित्रापर्यंत ते आले की एक चैतन्यमयी वातावरण निर्माण होतं आणि त्यात इतका चांगला मुहूर्त आहे की संपूर्ण जगामध्ये ज्या सांस्कृतिक नगरीचं आणि ज्या गणेशोत्सवाचं सगळ्या जगामध्ये आकर्षण आहे, वाट बघतात, त्या गणेशोत्सवामध्ये आपल्या राज्यातलं सर्वात मोठं असं भित्तिचित्र प्रभू श्रीरामांचं या ठिकाणी साकार झालेलं आहे। मी राघवेंद्रजी बापू तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या अयोध्येच्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये शंख दलाला तिथे वाजवण्याची संधी मिळाली, त्या घोषामध्ये या ठिकाणी त्याचं अवतरण झालं। मी या सगळ्या दलाचं आणि ढोल पथकाचं पण मी अभिनंदन करतो। तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं। प्रभू श्रीराम हे आपली चैतन्य मूर्ती आहेत, आपल्या देशाचा तो आदर्श आहे, आपल्या देशाची ती अस्मिता आहे आणि म्हणून ज्या प्रभू राम श्रीरामांचा जन्म झाला त्या भूमीची मुक्ती करण्यासाठी 500 वर्षाचा संघर्ष हिंदू समाजाने केला, अनेक लढाया झाल्या, अनेकांनी बलिदान दिलं आणि त्यातून या लढ्यातून आणि लोकशाही मार्गाने झालेल्या लढ्यातून त्या ठिकाणी त्या भूमीची मुक्ती झाली आणि तिथे भव्य दिव्य अशा प्रकारचं प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। ती ही रामलल्लाची मूर्ती आहे आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर अयोध्येमध्ये आल्यासारखंच वाटतं। या सगळ्या देखाव्याला पाहण्यासाठी संपूर्ण पुण्यनगरीतून आणि महाराष्ट्रातून लोक येतील,
श्रीराम भक्त येतील आणि त्यांना या ठिकाणी स्फूर्ती मिळेल समाज जागरणाची, सामाजिक कार्याची, या राष्ट्रासाठी समर्पित होण्याची. मी पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलावलं आम्हा सगळ्यांना, सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी जे गणेश भक्त येतील आणि राम भक्त येतील त्यांना पण मी खूप खूप शुभेच्छा देऊन राघवेंद्र बापू मानकर यांच्या संकल्पनेतून सर्वात मोठं रामलल्लांचं भित्तिचित्र ज्यांनी साकारलं ते म्हणजेच निलेशजी आर्टिस्ट आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. काय सांगा निलेशजी, आपण आज सर्वात मोठं हे भित्तिचित्र आपण काढलेलं आहे. काय सांगाल की कसा अनुभव राहिला आणि कशा पद्धतीने आपण हे जे चित्र काढत असताना आपल्या मनात कशा प्रकारचे भाव होते? नमस्कार, माझं नाव निलेश आर्टिस्ट आणि हे जे भिंतीचित्र मी साकारलं आहे हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं भिंतीचित्र आणि 501 भिंतीचित्र आहे. तर हे भिंतीचित्र साकारण्यासाठी आमचे 2-3 वर्ष झालं बापूजींबरोबर प्लॅनिंग चालू होतं की रामलल्लांचं भिंतीचित्र करायचं आहे आणि तिथली जी मूर्ती आहे. आणि प्रसंगाने किंवा मला जे माझं नशीब होतं की अयोध्येतलं जे राम मंदिराचं भिंतीचित्र किंवा तिथलं काम करत असताना तिथली मूर्ती बघितल्यानंतर तो मुहूर्त मला इथं मिळाला. ती मूर्ती बघून झाल्यानंतर माझं भिंतीचित्र इथं पूर्ण झालं. आणि याच भिंतीचित्रा मागच्या संकल्पनेमध्ये म्हणजे मी पुण्यात आल्यापासूनच बापूजींचं मला पूर्ण सहकार्य होतं, त्यांचं सपोर्ट होता आणि कलाकारांना प्रत्येक कलाकाराला त्यांचं कायमच सपोर्ट असतो. त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे असणारे सहकारी मित्र आहेत, ऋषीजी असतील, जगताप सर असतील, त्यांचे बाकीचे जे मित्रमंडळ आहेत त्यांचाही भिंतीचित्र चालू असताना खूप मोठा सपोर्ट लागला. कारण सतत पाऊस चालू होता. पावसामध्ये एवढं मोठं भिंतीचित्र आम्ही 3 दिवसात पूर्ण केले. माझ्याबरोबर माझा मित्र महेश निरंत्रे हा माझ्याबरोबर सहकारी म्हणून होता. आम्ही दोघांनी मिळून हे 3 दिवसात पूर्ण केलं. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कलेला, कलाकाराला आदर आणि रिस्पेक्ट दिला आहे. कलाकारांना राजाश्रय हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यातून ही एवढी मोठी कला साकारत असते. आता आपण बघितलं की स्टुडिओमध्ये आपण जेव्हा काम करतो किंवा गॅलरीत प्रदर्शन असतो तेव्हा त्याचा आनंद एक सामान्य माणूस घेऊ शकत नाही. तर माझी पहिल्यापासून कल्पना होती की आपलं चित्र गरिबापासून श्रीमंतापर्यंत आणि प्रत्येक चित्राचा उत्सव झाला पाहिजे. कलाकाराचा, कलेचा आदर कलारसिकांनी केला पाहिजे, हाच त्यामागचा उद्देश होता. तर आज जो सोहळा झाला त्यामध्ये बापूजींचं एक मला विशिष्ट असं वाटतं की त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं नियोजन 1 दिवसात केलं. आणि आत्ता जे उद्घाटन झालं त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे त्यावेळेस जे कारसेवक होते किंवा ते तिथले लोक होते त्यांच्याकडून हा उद्घाटन करून घेतला. हा त्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. आणि सर्वात महत्त्वाचं मी राघवेंद्र बापू मानकर जे आहेत त्यांचं खूप आभारी आहे. त्यांनी मला ही संधी दिली आणि त्यांचं सर्व क्षेत्रात म्हणजे या प्रभागात असेल, पुण्यामध्ये असेल किंवा पुण्याबाहेर असेल, सर्वांना मदत करणे आणि सर्व क्षेत्रात त्यांचं काम खूप चांगलं आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस आम्ही त्यांच्यासोबतच आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो.